मला वर्षाजी तुमच्याकडे यायचं आहे आता. तुमचं कौतुक तर जगभरात झालं असेल, पण सगळ्यात जास्त लक्षात राहिलेली एखादी शाब्बासकी आठवते का? मी मेलडी मेकर्समध्ये डान्सर म्हणून काम करायचे आणि दगडूशेठ हलवाईचा शताब्दी महोत्सव होता पुण्यामध्ये. तर तेव्हा अशी एक घटना घडली की नेहमीच राया तुमची घाई नका लावू गठुडं बांधायला. ही एकच लावणी, म्हणजे मी हे 20 वर्षापूर्वीचं सांगते आहे. मी तेव्हा तेव्हा आम्ही काम करत होतो त्यांच्याकडे. तर तेव्हा परफॉर्मन्स जो झाला माझा त्या लावणीवर आणि तिथे माझ्या नशिबाने म्हणा किंवा काही म्हणा, पण तिथे अनंत माने, दिग्दर्शक अनंत माने तिथे आले होते. महोत्सवामध्ये त्यांना पाहुणे बोलवलं होतं आणि त्या एका परफॉर्मन्सवर त्यांनी मला ॲज ए हिरोईन म्हणून लावण्यवतीमध्ये घेतलं आणि स्क्रीन टेस्ट वगैरे काहीच नाही. आणि माझ्याजवळ आले, म्हणे तू माझ्या पिक्चरची आज हिरोईन होणार आहेस. मग तिथे पैसे किती मिळतील हा भाग वेगळा आहे, पण ती शाबासकी आणि ती त्या 2-3 मिनटाच्या लावणीवर त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं आणि ती शाबासकी मला मिळाल्यानंतर असं वाटलं की नाही, आपण काहीतरी केलं, ह्या कलेने आपल्याला काहीतरी दिलं. आणि तो पिक्चर नॉमिनेशनला पण मी गेले ॲज ए बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून. तर ते खूप छान वाटलं मला. वा वा वा. वर्षाजी, मी विनंती करतो, आज आमच्या मंचावरती तुमचा जर एखादा आम्हाला परफॉर्मन्स बघायला मिळाला तर खूप मजा येईल. माझा खुद कनगाली हसला
हा साजन माझा खुदकन गाली हसला, हा साजन माझा खुदकन गाली. मेघा, असा एखादा आठवणीत राहिलेला क्षण, प्रसंग किंवा शब्बासकी? असे बरेच प्रसंग आहेत, पण मी मराठी तारका करत असताना हेलनजी समोर होत्या. त्यांनी दिलेली दाद आणि आशा भोसले यांनी दिलेली दाद, स्टेजवर येऊन त्यांनी समोर मला त्यांनी शाबासकी दिली की ती मला लक्षात राहिली मुलगी. ती माझ्यासाठी खूप मोठी दाद होती. आणि मी बँगलोरमध्ये एक इव्हेंट केला होता. तिथे भारतातनं सगळ्या महिलांना ज्या प्रांतामध्ये त्या श्रेष्ठ आहेत त्या सगळ्या महिलांना तिकडे बोलवलं जातं. आणि तिथनं महाराष्ट्रातनं मला बोलवलं गेलं होतं. आणि मी गेली 3 वर्ष तिकडे काम केलं. आणि त्यांना लावणी हवी होती तिथे कन्नड भाषेतनं. तर ती मी लावणी कन्नड भाषेतनं सादर केली. वा. आणि ते इतक्या मोठ्या लेवलवर होता तो कार्यक्रम. आणि कारण त्यांना लावणी मी प्रेझेंट करणार, पण त्यांना कळणार कसं की मी काय म्हणते. त्यांना एक्सप्रेशन कळत होते. मग ते म्हणाले की आम्हाला असं काहीतरी करून द्या की आम्हाला आमच्या भाषेमधनं द्या. आणि ती लावणी आम्ही कन्नड भाषेत केली. तर आपल्याला जसं बुगडी माझी सांडली होती, तर त्यांच्याकडे बुगडी नसायची. म्हणजे बुगडी नाही घालत. मला खूप क्युरिओसिटी की कन्नड मध्ये लावणी कशी झाली असेल. एखादी झलक ऐकव ना, वाक्य एखादं. बघा माझं इकडे तिकडे होईल काहीतरी शब्द. कुणाला कन्नड येतं इथं? कुणाला येतं? नथीन मोड हिग्नोड नोड कित्तूरागे नोड कित्तूरागे हाय नथीन मोड हिग्नोड नोड कित्तूरागे नोड कित्तूरागे. एवढंच येते मला. वा वा. त्याच्यावरती निळू फुले असे बोलले असे कन्नड मध्ये, भाई वाढव चला. पण आपली अशी बुगडी होती आणि त्यांना ते नथीचं त्यांचं परंपरा आहे, तर ते नथीनं तिथे शब्द घातला गेला. मग क्या बात है, क्या बात है. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.